नमस्कार प्रमोद दस्तूरकर पी दस्तूरकर ज्ञान प्रबोधिनी. आज आपल्या युट्यूब चॅनलवर आपण नेचर, हिस्ट्री, सगळ्या गोष्टी, प्लेसमेंट, एम्प्लॉयबिलिटी आणि आरोग्य हे बघत असतो. तर आज मी डॉक्टर संतोष चव्हाण यांच्या कोथरूडच्या क्लिनिकमध्ये आलेलो आहे. डॉक्टर संतोष चव्हाण, नमस्कार सर. नमस्कार. MD आयुर्वेदा, PhD आयुर्वेदा, NID नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा जयपूरवरून आहेत आणि पंचकर्मामध्ये निष्णात चिकित्सक ते म्हणून जाणले जातात. त्यांच्याकडून मी बरेच ट्रीटमेंट घेतलेली आहे. तर आजचा विषय आपण शेवटपर्यंत पहा आणि शेवटी पण आपण बऱ्याच प्रश्नांवर उलगडा करणार आहोत. मुख्य म्हणजे रसायन. रसाचं आयन. रसाचे आयन म्हणजे रसाचा प्रक्रिया करून औषधी निर्माण करून त्याच्यात कशा कशा प्रकारे आपल्याला आयुर्वेदाच्या द्वारे ट्रीटमेंट घेता येते. तर रसायन ह्या विषयावर आपण थोडंसं फोकस करूया. शेवटी मी बरेच काही प्रश्न विचारणार आहे. लास्ट पर्यंत व्हिडिओ पहा आणि आपणही नंतर कॉमेंट बॉक्समध्ये प्रश्न टाकू शकता, ज्याला डॉक्टर उत्तर देतील. तर डॉक्टर सर, रसायन हे काय आहे? आणि बऱ्याच ठिकाणी आपण वाचतो हे रसायन, च्यवनप्राश एक रसायन आहे, आवळ्याचं एक रसायन आहे, लोह अवलेह हे रसायन आहे, अशा बऱ्याच प्रकारचे रसायन आपण ऐकतो. तर रसायन ह्या विषयावर थोडस ऍक्च्युअली रस म्हणजे रसधातू. आयुर्वेदाचे सप्तधातू आहेत ना. आयुर्वेदात अशी संकल्पना आहे की रसादी धातू, रस, रक्त, मांस, मेदाने सगळ्यांचं पोषण करणं. आयन म्हणजे मार्ग. तर रसादी धातूप्रमाणे सर्व धातूंचं पोषण करणारे एक औषध जे आहे ते म्हणजे रसायन. म्हणजे च्यवनप्राश रसायन आहे, ब्राह्म रसायन आहे, शिलाजित एक रसायन आहे, अश्वगंधा एक रसायन आहे, शतावरी एक रसायन आहे. अशा पद्धतीने हे रसायन आहे. बरोबर. म्हणजे जरा चिकित्सेचं औषध म्हणजे अँटी एजिंग थेरपीचं औषध म्हणजे रसायन. ओके. मग रसायन आणि अँटी एजिंग हाऊ यू रिलेट? ओके, सांगतो. जरा चिकित्सा आयुर्वेदामध्ये अष्टांग आयुर्वेद म्हटलं जातं. कायबालग्रह ऊर्ध्वांग शल्य द्रांष्ट्रा जरा वृषांग. जरा चिकित्सा म्हणजे आयुर्वेदाने वार्धक्याचे जे आजार आहेत त्याचे महत्व 2500 वर्षापूर्वी ओळखले होते. आणि मी साधारणतः पोस्ट ग्रॅज्युएशन करत असताना ॲलोपॅथीच्या लोकांनी जेरियाट्रिक मेडिसिन मेडिकोजला सेन्सिटाईज करण्यासाठी WHO साऊथ एशियन संघटनेने 2001 साली झाली. म्हणजे आयुर्वेदाने याचं महत्व किती वर्षापूर्वी केलं होतं. जरा जेरियाट्रिक मेडिसिन ही जी ब्रँच आहे हिची क्लिनिकल डिसिप्लिन म्हणजे वार्धक्याचे आजार म्हणजे तर ते कसे डील करावेत, वार्धक्याची वॅक्सिनेशन कुठली, मग त्याची टीम असते जेरियाट्रिक टीम. म्हणजे डॉक्टर असतो, फिजिओथेरपिस्ट असतो, ऑक्युपेशनल थेरपिस्ट असतो कारण चालायला अडचण येत असते, न्यूट्रिशनिस्ट असतो, वाईल्स आणि जेरंटॉलॉजी. जेरंटॉलॉजी म्हणजे बायोलॉजी ऑफ एजिंग, डिफरंट थिअरीज ऑफ एजिंग असं वेगळं. जेरंटॉलॉजी इज डिफरंट, जेनेटिक मेडिसिन इज डिफरंट. पण आयुर्वेद जी आहे, कारण आयुर्वेदामध्ये रसायन द्यायला कधी सांगितलंय? पूर्वे वयसे मध्ये वा मनुष्यस्य रसायन. इट कॅन बी बेस्ट गिवन इन अर्ली और मिडल एज सो एज टू कॉम्बॅट द इफेक्ट ऑफ एल्डरली एजिंग. राईट. सो रसायन ही जी ब्रँच आहे किंवा जरा चिकित्सा ही ब्रँच आहे ती रिलेट करताना इट इज ऍप्लिकेबल फ्रॉम पेडियाट्रिक टू जेरियाट्रिक. म्हणजे बालकांचा असो किंवा विशेषतः मध्यावस्थेचा असतो आणि वार्धक्याचा असतो. तसं जेरियाट्रिक मेडिसिन फक्त 60च्या वरचे जे आहेत लोक त्यांच्या आजाराशी निगडीत आहे. अच्छा. तर आपण आज रसायनबद्दल मूळ माहिती, रसायनबद्दल ढोबळ माहिती घेतली. डीप रसायन, प्रत्येक एक रसायन नंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. आणि आपण कंटिन्यू या वेगवेगळ्या प्रकारच्या रसायनबद्दल प्रश्न विचारू शकता आणि डॉक्टरांकडून आन्सर घेऊ शकता. डॉक्टरांना भेटायचं झालं तर कोथरूडमध्ये त्यांचं क्लिनिक आहे, डिटेल आपण कॉमेंट बॉक्समध्ये टाकतच आहोत. तर नमस्कार. रसायन चिकित्सावर आज संतोष सरांनी ही माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. विशेषतः रसायन म्हणजे वेगवेगळ्या व्याधी वेगळी असतात. आपण आता पुढच्या ह्याच्यामध्ये बघूच. रसायन म्हणजे लोकांना काय वाटतं की च्यवनप्राश टॉनिक आहे आणि तब्येत, पण हे वेग झालं. एक उदाहरण सांगतो. च्यवनप्राश म्हणजे कासव वैसोरे म्हणजे ज्यांना वारंवार खोकला किंवा सर्दी होते अशा व्यक्तींसाठी आहे. सरसकट सगळ्यांसाठी नाही. व केसांसाठी कुठं, अस्थिधातूसाठी करू, याचा आपण डिटेल अभ्यास करू. आणि दरवेळेस महागडी औषधं घ्यावीच असणे. सामान्य लोकांनी पण आपलं आरोग्य टिकवण्यासाठी रसायनासाठी कुठली घरगुती औषध घ्यायचं याचं पण मी मार्गदर्शन पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की करेल. धन्यवाद. थँक्यू.